तुम्ही? एस टी. बीज प्रक्रियेसाठी एस टी वापरले. बरं, आता मला सांगा काय ह्या 30 दिवसामध्ये फरक काय आहे? फरक वाढ आहे सर, फुटवे आहेत. बरं, हा, मर कमी, मर पाहणं कुठतरी दाखवायला. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, बीज प्रक्रिया केल्यामुळं आणि सारखी उगवण शक्ती यावर्षी सारखी उगवण शक्ती आहे, हा, मर कुठंच नाही. नाही. आणि आता आपल्याला यांच्याच भावाचा बाजूला प्लॉट आहे, हो. आपला तिथं पण जायचं भावाचं, शेजाऱ्याचं. शेजाऱ्याचा प्लॉट आहे. शेजारला झाले का पण एका दिवशी पेरणी आहे? एका दिसची. हा, या इकडे. इथं बघा, मर लागली यांना. इथं बघा. तर या ठिकाणी पहिली गोष्ट, हरभरा उगवून कमी झालेला आहे, पातळ आहे. आणि हे मर आहे म्हणजे पेरताना पातळ झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मर आहे. इथं पण हे मर आहे बघा, हे मरीचं प्रमाण जास्त आहे. बीज प्रक्रिया केली नाही बघा, आता मर ही नवीन पण मर चालू आहे अजून. म्हणजे जे काही नुकसान होते आपल्याला उगवून नाही झाल्यावर किती नुकसान होते, कारण झाडच जाते ना. हो. तर ते याचं प्रमाण इथं किती आहे? पण आता उंची कमी जास्त आहे. जास्त आहे, ह्याची हाईट कमी आहे. हा. आणि जे उगवलं त्याला फुटवा कमी आहे, म्हणजे हाईट पण कमी आहे आणि फुटवा पण कमी आहे. आता थोडंसं इथं बघा, थोडंसं वर ही पूर्ण लाईन दाखवा, ह्याची पूर्ण लाईन दाखवलं तुम्ही. हो. हां, आता ह्याची पण लाईन दाखवा, कारण लाईन महत्वाची आहे. इथं बघा, हे लाईन बघा, धान पाणी इथं तूट झाली. इथं रान झाकलं नाही, रान झाकलं नाही, अंतर पण मिळालं नाही आणि तर तुटे पण मिळालं नाही आणि खांड्या पडल्या मध्ये हां. तुटे. तर मित्र हो, संख्या कशाची, उगवण किती, 1 एकरमध्ये बियाची किती बी टाकतो आपण, टाकलेलं बी किती उगवतंय, उगवलेली संख्या, त्याच्यानंतर फुटव्याची संख्या, त्याच्यानंतर फुलाची संख्या आणि त्यानंतर फळाची संख्या. आणि फळाची संख्या झाल्यानंतर त्या फळाच्या वजनाचं, म्हणजे त्याचं वजन किती होते पुन्हा त्याच्यानुसार आपलं उत्पादन होत असते. त्यामुळं पहिल्या जे दोन स्टेप आहेत आमच्या कदम साहेबांनी एकदम व्यवस्थित पार केल्या होता. याचा अर्थ काय आहे की येणारं जे उत्पादन आहे, आपला विश्वास वाटतो की बाबा उत्पादन आपलं चांगलंच होणार आहे. आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला नरसपणा नाही दिसणार, प्लॉट एकदम फ्रेश आहे. ऊन त्याला लागत असताना आता सूर्यप्रकाश पडला आहे.